तर मित्रांनो, फोटोशॉप मराठी मास्टर क्लास या सीरीजमधला आजचा क्लास 1 आणि यामध्ये आपण पाहणार आहे फोटोशॉपची होम स्क्रीन आणि नवीन डॉक्युमेंट कशाप्रकारे क्रिएट करायचा. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला मग वेळ न गमावता आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. फोटोशॉप ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला होम स्क्रीन दिसते. आता मी जे फोटोशॉपचं व्हर्जन वापरत आहे ते आहे फोटोशॉप 2026. आता हे करू आपण होम स्क्रीनवरले काही ऑप्शन आहेत ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर दिसते आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरमध्ये फोटोशॉपचा आयकॉन आणि त्यानंतर आपल्याला काही मेनू बारमधील ऑप्शन दिसत आहे. हे आपण ऑप्शन डॉक्युमेंट क्रिएट केल्यानंतर पाहूया. त्यानंतर आपल्याला दिसते फोटोशॉपचा आयकॉन परत. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर अशा प्रकारे फोटोशॉप तुमचं नवीन ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचा डॉक्युमेंट क्रिएट झालेला दिसत नाही. फक्त ते आपल्याला एक इंटरफेस दाखवून देईल. आणि जर तुम्ही चुकीने या ऑप्शनवरती म्हणजे परत तुम्ही यावरती क्लिक केलं, तुमचं लक्ष नसलं आणि तुम्ही क्लिक केलं, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. परत या होम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आयकॉनवरती. परत तुम्ही होम स्क्रीनवरती बॅक व्हा. त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसते न्यू फाईल्स. जेव्हा तुम्ही न्यू फाईल्सवरती क्लिक कराल तर तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन डॉक्युमेंट क्रिएट करण्याचं विंडो ओपन होईल. यामध्ये आपल्याला नवीन डॉक्युमेंट क्रिएट करता येते. हे आपण काय करू नंतर पाहू. त्या अगोदर आपल्याला काही होम स्क्रीनवरती ऑप्शनच बघायचे आहे. तर इथून मी याला क्लोज करतो आणि त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसते ओपन. आता ओपनमधून आपण एक्झिस्टिंग फाईल ओपन करू शकतो. जर तुम्हाला फोटोज वगैरे JPG फाईल असो किंवा PSD फाईल ओपन करायची असेल ते आपण इथे ओपनवरती क्लिक करून ती फाईल ओपन करू शकतो. आता काय करतो मी इथे एक PSD फाईल तुम्हाला ओपन करून दाखवतो. अशा प्रकारे आपल्याला PSD फाईल ओपन करता येते आणि त्यावरती एडिटिंग करता येते. आता मी याला करतो इथे कट करून टाकतो आणि जर तुम्हाला आणखी एक ऑप्शन पाहिजे असेल की फाईल ओपन कसं करता येते तर फाईलवरती क्लिक करायचं. इथे पण तुम्हाला ओपन या ऑप्शनवरून आपण एक्झिस्टिंग फाईल ओपन करू शकतो किंवा शॉर्टकट की Ctrl+O प्रेस करून पण आपण एक्झिस्टिंग फाईल ओपन करू शकतो. त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसते होम, जे की आपण सध्या होम स्क्रीनवरतीच आहे. त्यामुळे यावरती आपण क्लिक करून परत होम स्क्रीनवरती येऊ शकतो. समजा आता तुम्ही यावरती क्लिक केलं आणि तुम्हाला होम स्क्रीनवरती यायचं आहे तर तुम्ही या होमवरती क्लिक करायचं. परत आपण होम स्क्रीनवरती बॅक होईल. त्यानंतर या लर्नच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारे फोटोशॉपचे काही टूल्सचे ट्युटोरियल पाहायला मिळतात. तर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही पाहू शकता. नाहीतर आपण आपल्या सिरीजमध्ये पूर्ण टूल्स कव्हर तर करणारच आहे. तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे फायरफ्लाय नावाचं टेक्स्ट पाहायला मिळते. आता टेक्स्ट नाही आहे तर एक इमेज जनरेशन टूल आहे. म्हणजेच आपल्याला जर फोटोशॉपमध्ये इमेज जनरेट करायचं असेल तर आपण इथे फायरफ्लाय या AI टूलचा यूज करत असतो. आणि इथे तुम्हाला जनरेशन हिस्ट्री या नावाचं ऑप्शन दिसते. यामध्ये जे आपण इमेज जनरेट करतो ते यामध्ये आपल्याला सर्व इमेज नंतर पाहायला मिळतात. त्यानंतर फाईल्स आहे. यामध्ये आपल्याला आपले फाईल्स मिळते. आपण याला शेअर करता येतो. त्यानंतर काही फोटोशॉपचे आपल्याला टेम्पलेट पाहायला मिळतात आणि त्यानंतर जे आपण फाईल डिलीट वगैरे करतो ते आपल्याला इथे डिलीटेडमध्ये पाहायला मिळते. आता परत मी इथे होमवरती क्लिक करतो आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रिसेंट फाईल्स पाहायला मिळतील. रिसेंट फाईल म्हणजे ज्यावरती आपण अगोदर काम करत आहे ते आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतात. याच्याच आपल्याला राईट साईडला एक इथे ग्रिडचा ऑप्शन मिळते, व्ह्यूचा ऑप्शन मिळते. यावरती आपण क्लिक करून याचं जे व्ह्यू आहे ते चेंज करू शकतो. ग्रिडमध्ये चेंज करू शकतो किंवा आपल्याला लिस्टमध्ये पाहिजे असेल तर आपण ते लिस्टमध्ये पण चेंज करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे सर्चवरून आपण यामध्ये काही ऑप्शन आहे फाईल्स वगैरे आपण इथून सर्च करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे आपलं जे अकाउंट आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर आता काय करणार आहे आपण मित्रांनो नवीन डॉक्युमेंट क्रिएट करू. आता नवीन डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे 2-3 पर्याय आहे. सर्वात अगोदर तुम्ही न्यू फाईलवरती क्लिक करून तुमच्यासमोर अशा प्रकारे नवीन डॉक्युमेंट क्रिएट करण्याचा विंडो तर येईल. आता इथून काय करू आपण याला क्लोज करू आणि दुसरा पर्याय आहे तेव्हा तुम्ही फाईलवरती क्लिक करा. न्यूवरती क्लिक करून पण अशा प्रकारे आपल्याला परत नवीन डॉक्युमेंट क्रिएट करता येतो आणि याला परत मी क्लोज करतो किंवा शॉर्टकट की Ctrl+N प्रेस करून काय सांगितलं मी Ctrl+N प्रेस करून आपण पण नवीन डॉक्युमेंट क्रिएट करू शकतो. आणि माझ्या इच्छेनुसार तुम्हाला सांगतो जर तुम्हाला फास्टमध्ये स्पीडमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला शॉर्टकट कीज यूज करावी लागेल. म्हणून Ctrl+N करून आपण नवीन डॉक्युमेंट इथे क्रिएट करणार. आता नवीन डॉक्युमेंटचा अशा प्रकारे आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं इथे दिसते काही प्रीसेट. आता रिसेंटमध्ये जे मी स्वतः इथे कस्टम प्रीसेट केलेले आहे ते आपल्याला इथे रिसेंटमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर इथे काही सेव्ड प्रीसेट मिळतात जे आपण सेव्ड वगैरे करतो. त्यानंतर काही आपल्याला
फोटोशॉपमध्ये प्रिसेट पाहायला मिळतात. हे आता मी रिसेंटमध्ये कस्टम क्रिएट केलेले आहे. बाकी आपल्याला फोटोशॉपमध्ये काही प्रिसेट पाहायला मिळतात. इथे फोटो रिलेटेड काही प्रिसेट मिळतात, त्याचेच रिलेटेड काही टेम्पलेट आहे. त्यानंतर प्रिंटमध्ये जसं A4 साईज झाली, A3 साईज अशा प्रकारे आपल्याला इथे टेम्पलेट मिळतात. त्याचेच आपल्याला काही साईज मिळते आणि त्याचीच आपल्याला काही टेम्पलेट पण पाहायला मिळतात. त्यानंतर वेबसाठी असो किंवा तुमचा मोबाईल असो, Android वगैरे कोणताही असो, त्याची आपल्याला पण इथे साईज पाहायला मिळते. आता त्यानंतर आपल्याला इथे फेम मिळलो याचं पण रिलेटेड आपल्याला टेम्पलेट इथे साईज प्रिसेट पाहायला मिळतात. तर आता प्रिसेट डिटेलमध्ये सर्वात अगोदर इथे दिलं आहे अनटायटल 1. ते आपण डॉक्युमेंटचा टायटल टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काय द्यायची आहे, डॉक्युमेंटची साईज द्यायची आहे. डॉक्युमेंटची साईज देण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, युनिट घ्यावं लागेल. आता युनिट घेण्यासाठी इथे तुम्हाला पिक्सेल, इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटर, पॉईंट, पिका असे आपल्याला इथे युनिट पाहायला मिळतात. जर तुम्हाला बॅनर, फ्लेक्स वगैरे डिझाईन करायचे असतील तर आपण इथे इंचेस चूज करत असतो किंवा पिक्सेल अशा प्रकारे आपण 2 युनिटवरती जास्त काम करत असतो. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला याची विड्थ घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे हाईट घ्यायची आहे. सर्वात अगोदर काय करायचं, इथे युनिट सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे हाईट द्यायची. जर तुम्हाला हाईट माहीत असेल तर ती प्रॉपर हाईट द्यायची किंवा जर प्रिसेटमधून एखादा टेम्पलेट प्रिसेट उचलायचं असेल तर इथे समजा आता मला A4 साईज घ्यायची आहे, तर मी अशा प्रकारे इथे A4 वरती प्रिंटवरती जाईल आणि A4 वरती क्लिक करून अशा प्रकारे आपण त्यामध्ये तुम्हाला साईज पाहायला मिळते. म्हणजे इथे साईज ऑटोमॅटिक येऊन जाते जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता आणि त्यानंतर इथून काय करायचं, ते युनिट आहे तिथून चेंज करून टाकायचं. अशा प्रकारे ते इंचेसमध्ये तुम्हाला ब्रीथ आणि हाईट पाहायला मिळते. त्यानंतर दिसते आपल्याला ओरिएंटेशन. ओरिएंटेशनमध्ये आपल्याला लँडस्केप पाहिजे की पोर्ट्रेट पाहिजे हे आपण इथून डिसाईड करू शकतो. आता जेव्हा इथे सध्या आपण 8/2.60 त्याची ब्रीथ घेतली आहे हाईट आणि याला जर चेंज करायचं असेल म्हणजे 11 इथं आलं पाहिजे, याची ब्रीथ झाली पाहिजे आणि 8 याची हाईट झाली पाहिजे, तर इथे ओरिएंटेशन चेंज करून आपण याची व्हॅल्यू अशा प्रकारे रिप्लेस करू शकतो. त्यानंतर आर्टबोर्ड. हे आर्टबोर्ड मी तुम्हाला नंतर ऑप्शन्स सांगेल की याचा यूज कसा होतो. त्यानंतर इथे रिझोल्यूशन. आता रिझोल्यूशन म्हणजे आपल्या डिझाईनची क्वालिटी. डिजिटल डिझाईनसाठी साधारण 72 पिक्सेल पर इंच वापरले जातात. तर प्रिंट डिझाईनसाठी 300 पिक्सेल इंच वापरणे योग्य असते. तर समजा आता मी काय केलं आहे, A4 या प्रिसेटवरती प्रिंटवरती क्लिक केलं आणि A4 वरती क्लिक केलं. तर मला काय करायचं, प्रिंटिंगसाठी यूज करायचं आहे, तर तुम्हाला दिसते इथे युनिट तर आहेच, पण 300 DPI आपण इथे काय करणार आहे, याला DPI आपण याला एक्सपोर्ट करणार आहे. केवळ एक्सपोर्ट करणार आहे आणि तेच जर आपल्याला समजा स्क्रीनवरती पाहिजे असेल, मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप स्क्रीन किंवा कोणती स्क्रीन असो, तर आपण त्यावेळेस अशा प्रकारे iPhoneवरती क्लिक केलं मी, तर इथे 72 रिझोल्यूशन आपल्याला पाहायला मिळते आणि 72 रिझोल्यूशन घ्यायचं पिक्सेल इंचेसमध्ये. यानंतर आपल्याला दिसते कलर मोड. आता कलर मोड निवडायचा असतो. त्यामध्ये स्क्रीनसाठी आपल्याला RGB घ्यायचा असतो, म्हणजे डिजिटल स्क्रीन असेल त्यामध्ये मोबाईलसाठी आपल्याला RGB घ्यायचा असतो आणि प्रिंटिंगसाठी आपल्याला इथे CMYK घ्यायचा असतो. आता काय करतोय मी इथे, आपण इथे मोबाईलसाठी केलं त्यामुळे इथे RGB आलेला आहे. आता प्रिंटवरती क्लिक करतो मी परत आणि प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आता A4 वरती जसं मी क्लिक करेल, तुम्ही इथे काही ऑप्शन पाहायला मिळते. तुम्ही RGBमध्ये घेऊ शकता किंवा इथे CMYK प्रिंट करायचं असेल तर CMYK चूज करायचं आणि सोशल मीडियावरती म्हणजे डिजिटल स्क्रीनवरती पब्लिश करायचं असेल तर काय करायचं, इथे RGB कलर सिलेक्ट करायचं. बाकी आपल्याला याची एवढी गरज पडत नाही. तर आपण काय करू इथून अशा प्रकारे, बाकी इथे तुम्हाला 8 बीट 16 बीट पाहायला मिळते. त्यानंतर इथे बॅकग्राऊंड कलर. आता बॅकग्राऊंडमध्ये इथे व्हाईट, ब्लॅक आणि ट्रान्सपरंट आपण ठेवू शकतो किंवा कस्टम कलर जर तुम्हाला कलर घ्यायचा असेल तर आपण बॅकग्राऊंडमध्ये इथून घेऊ शकतो. तर आता सर्व सेटिंग पूर्ण झाल्यानंतर क्रिएट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन प्रोजेक्ट तयार करता येतो. आता नवीन डॉक्युमेंट कधी तयार करताना मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. फोटोशॉप एक रास्टर बेस सॉफ्टवेअर आहे. आता रास्टर बेस काय आहे हे मी तुम्हाला समोर तर सांगणार आहे, पण एक बेसिक आयडिया देऊन देतो की रास्टर बेस सॉफ्टवेअर म्हणजे की जर तुम्ही प्रॉपर त्याची एक्झॅक्ट साईज घेतली नाही फाईलची आणि त्यानंतर जर तुम्हाला त्या फाईलमध्ये चेंजेस करायचे असेल, म्हणजे समजा तुम्ही एक डिझाईन बनवली आणि त्या डिझाईनमध्ये जर तुम्हाला जी ब्रीथ हाईट वाढवायची असेल तर पूर्ण ते तुमची फाईल आहे ते पूर्ण पिक्सेलेट होल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कधीही डिझाईन क्रिएट करत असताना एक्झॅक्ट क्लायंट करून साईज विचारून घ्यायची आणि त्यानंतर डिझाईनला सुरुवात करायची. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहे की होम स्क्रीनवरले काही ऑप्शन आणि नवीन डॉक्युमेंट कशाप्रकारे क्रिएट करायचा आणि मी जी तुम्हाला शेवटची गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे कशाप्रकारे पेज क्रिएट करायचं एक्झरसाईजमध्ये ती लक्षात ठेवायची. आणि तर चला मग भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये.